स्वातंत्र्याचे 75 वर्ष उलटून गेले, परंतु मेळघाटमध्ये अजूनही जवळपास 20 पेक्षा अधिक गावांमध्ये जे आहे ते विद्युत पुरवठा झालेला नाहीत. विजेचा पुरवठा होत नाही, त्यामुळे अनेक गावामध्ये सोलर पॅनलच्या माध्यमातून वीज पुरवठा केला जातो. परंतु पावसाळ्यामध्ये जर आपण पाहिलं तर हे सोलर पॅनल काम करत नाही, चार्जिंग होत नाही. त्यामुळे अंधारामध्ये जे आहे ते संपूर्ण आदिवासी बांधवांना दिवस काढावे लागतात. मी सध्या मेळघाटमधील माखला गावातील एका घरी आलेलो आहे. माखला गाव आहे आणि या ठिकाणी जर पाहिलं या घरी देखील लाईन नाही आहेत आणि त्यामुळे सोलर पॅनलच्या माध्यमातून संपूर्ण यांना जे आहे ते लाईन मिळते. परंतु ढगाळ वातावरणामुळे जर आपण पाहिलं तर या ठिकाणी जे आहे ते चार्जिंग देखील सोलर पॅनल होत नाही. त्यामुळे संपूर्ण अंधारामध्ये जे आहे ते या लोकांना राहावं लागतं. अनेक दिवस जे आहे ते अंधारामध्ये गेलेले आहेत. 75 वर्ष उलटून गेले, परंतु ठोस असा विद्युत पुरवठा जे आहे तो या ठिकाणी आलेला नाही. वन विभागाच्या वतीनं जर आपण पाहिलं तर परवानगी दिली जात नाही, त्यामुळे काम रखडलं असल्याचं बोललं जातं. आपण दृश्यांमध्ये बघू शकतो अंधार संपूर्ण या घरामध्ये आहेत. दुसरीकडे मोबाईल असेल किंवा मग टीव्ही मनोरंजनाचं कुठलंच साधन या संपूर्ण आदिवासी बांधवांना नाही. 25 पेक्षा अधिक गावात आजही वीज पुरवठा नाही आहेत. पारंपरिक वीज नाही आहे. सोलर पॅनलच्या माध्यमातून वीजेचा पुरवठा केला जातो. आपण बघू शकतो अशा पद्धतीनं जे आहे ते सोलर पॅनल जे आहे ते दिले ते मशीन आहे. सोलर पॅनलची बॅटरी आहे आणि याच्यावरनं ज्या घराला विद्युत पुरवठा केला जातो. परंतु पावसाळ्यामध्ये जर आपण पाहिलं तर चार्जिंग हे होत नाही सोलर पॅनल. त्यामुळं अंधारामध्ये संपूर्ण या लोकांना राहावं लागतं. मुलाबाळांना अभ्यास करता येत नाही, कारण वीजच ज्या घरात वीज नाही त्या घरातली काय परिस्थिती हे हा विचार जरी डोळ्यासमोर आला तर भयावह परिस्थिती उभी राहते. आणि याच परिस्थितीमध्ये गेल्या अनेक वर्षानुवर्षापासून मेळघाटातले आदिवासी बांधव जे आहेत ते राहत आहेत. काही दिवसांपूर्वी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बैठक घेतली होती आणि त्या बैठकीमध्ये सांगितलं होतं की लवकरच ठोस असा निर्णय घेऊ आणि विद्युत पुरवठा जो आहे तो या मेळघाटातल्या 25 गावांना करू. परंतु अजूनही त्या गावामध्ये जे आहे ते वीज पोहोचली नाही. सोलरच्याच माध्यमातून संपूर्ण हा वीज पुरवठा केला जातो, परंतु 2च तास केवळ वीज पुरवठा मिळतो. त्यामुळं रात्रची रात्र जे आहे ते अंधारात या लोकांना काढावे लागते. दुसरीकडे आरोग्य विभागावर याचा मोठा परिणाम झालेला आहे. आरोग्य विभागात देखील विद्युत पुरवठा नाही. सोलरच्या माध्यमातून लाईन त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी देखील सोलर काम करत नसल्यामुळे अनेक अडचणींना सामना करावा लागतोय. कॅमेरामन अनिकेत दातोंडे सह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, माखला, मेळघाट. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.